आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांनी। प्रश्न 2, अलीकडेच क्रू 10 मोहीम कोणी सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्पेसएक्स आणि नासा यांनी। प्रश्न 3, राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये। प्रश्न 4 पाहूया, माथो नागरंग महोत्सव 2025 कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे। प्रश्न 5, कोणते राज्य भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य। प्रश्न 6, ड्युरंट कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC यांनी। प्रश्न 7, काजिकी वादळ अलीकडे कुठे आले आहे? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण चीन सागर। काही या हप्त्यामध्ये आलेले अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण पुन्हा घेतले आहेत, ते नोट डाऊन करत चला। प्रश्न 8 पाहूया, आसाम रायफल्स बटालियनची जमीन कोणत्या राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्य सरकारला। प्रश्न 9, जागतिक ग्राहक हक्क दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 15 मार्चला। प्रश्न 10, विकसित भारत तांत्रिक वत्स्य उद्योगावरील राष्ट्रीय शिखर परिषदचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे गिरिराज सिंग यांनी। प्रश्न 11, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्व्हिस अँड इनोव्हेशनचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉरिशस इथे। प्रश्न 12, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 च्या पदतालिकेत कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश। प्रश्न 13, भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने 2025 च्या बोंगो सागर सरावात भाग घेतला आहे? तर त्याचं उत्तर आहे INS रणवीर यांनी। प्रश्न 14, भारतीय हवाई दलाने कोणत्या राज्यातील उमियम तलावावर एक लढाऊ प्रशिक्षण सराव आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे मेघालय इथे। प्रश्न 15, 2025 च्या विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळांमध्ये भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 33 पदके। प्रश्न 16, 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने। प्रश्न 17, अलीकडेच कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे पेरू देशात। प्रश्न 18, टाई मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस यांना। प्रश्न 19, 2025 चा कबड्डी विश्वचषक अलीकडे कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड इथे। प्रश्न 20, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये कोणत्या देशाने पदतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।